कशी आहे? वारीमध्ये काय काय असतं? काय? समता, बंधुता आणि बाबा सेवा, एकात्मता, बंधुभाव हे सगळं एकत्रित भाव आपल्याला कुठं अनुभवायला मिळतात तर ते वारीमध्ये मिळतात. आणि ते वारीमध्ये मी माझं मार्केटिंग करायला आलीये. तू कसलं मार्केटिंग करणार आहेस? हीच की सोयाबीन फुगा ऐकायला. इथं कोण घेणार ना सोयाबीन का? इथं वाटतं का कोण घ्यासारखं? म्हणजे पुण्याचं पब्लिक, आळंदीत बाई, इथं काय अपडेटेड पब्लिक बसली आहे जणू. अगं सगळं मॉडर्न जमाना आहे. सगळं मॉडर्न काय आहे का तुझ्याकडे? सांग काय तरी सोयाबीन घेतलं होय? गेला का ते? अरे मी बी गाऊन आली का? मी बी आयडिया आलीये. काय नवं आणलंय नवं. का आणलेत नव? अरे आयफोन 17 प्रो मॅक्स आणलाय. प्रो मॅक्स आयफोन 7. अरे एवढंच नवं महागातली गाडी आणलीये. स्टारबक्सचं कुपन आणलंय. आणि एवढंच नवं तर ट्रेंडिंग रील्सच्या आयडिया सुद्धा आणल्यात मर्दा. ही सुद्धा अपडेट झाली. कमाल आहे. मग बोल पुढं. अरे तुझ्या लिकुरली कोंड ना माझ्या लेकरापासून. एवढं कोंडस कस काय लिकरू? कसं काय म्हणते? अगं पैसे नो 100 रुपये घे. पाहिलं का? उद्या सर 100 रुपये द्यायला माझ्या लेकराला दूध पाजायला. अरे तर ये इकडं. तुझे 100 ठेव तुझ्याकडे. ऐकलं का मंडळी? ही माणूस माझ्या लेकराला 100 रुपये द्यायला बाहेरचं दूध पाजायला. माय माऊली सांगा ह्याला माझं लेकरू जेवढं गुटगुटीत दिसायलंय ते बाहेरच्या जनावरांच्या दुधामुळे नाही तर माझ्या अंगावरचं दूध पाजते मी माझ्या लेकराला. ज्या आईच्या दुधामध्ये जी जीवनसत्व आहे ते जनावरांच्या दुधामध्ये नाहीत बाबा. आईचं दूध एवढं निर्जंतुक असतं ते जनावराचं नसतं. म्हणून माझ्या लेकराला माझ्या अंगावरचं दूध पाजते. म्हणून तुझ्या ह्या लेकरामध्ये कोण एवढं गुटगुटीत आहे का? माझं लेकरू एवढं गुटगुटीत आहे की माय कशी हसायला लागली बघ. तुझं बी आहे. अगं पण ही डोक्यावर काय तुझ्या? माझ्या डोक्यावर? अरे माझ्या डोक्यावर पृथ्वी आहे. पृथ्वी. आणि छोटे छोटे रंगबिरंगी दिसतायत ना हे वेगवेगळे देश आहेत. अगं इथं वाकळ आहे की? अरे याला वाकळ म्हणू नको. याला गोधडी म्हणू का? अरे याला गोधडी म्हणू नको. काय म्हणू? याला महाराष्ट्राचा गालीचा म्हण. महाराष्ट्राचा गालीचा. महाराष्ट्राचा गालीचा? कारण बाबा हा जो आहे महाराष्ट्राचा लोककलेचा सुद्धा गालीचा आहे. लोककला? हे ज्या रंगबिरंगी दिसतायत ना ह्या म्हणजे वेगवेगळ्या लोककला आहेत. वासुदेव, भराडी, गोंधळी, जोशी, दरवेशी, माळी, मांड, जोगी, जागल्या, भारुड, लावणी आणि पोवाडा अशा या लोककलेचा हा गालीचा आहे. संत एकनाथ महाराजांच्या सगळ्या लोककला इथं अवतरल्या. मग उगा नाव आली. एकदा ही वाकळ अंगावर घेऊन तर मग कशी गाड जप लागले का नाही. म्हणते वाडे माय रे माई मायो वाडे माय कृष्णाई मायो वाडे माय. वाड दादा वाड तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा? तुला एकटीलाच होईल काय? आणि ह्या वेळेस होता का बुरगुंडा? आता तर काय अवघड आहे. काय बाबा बुरगुंडा म्हणजे काय तुला? लिकरू? अरे येड्या बुरगुंडा म्हणजे लेकरू नव्हे. मग बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हणजे सार आणि बुरगुंडा म्हणजेच नॉलेज. आणि म्हणून म्हणते गबय तुला गताई तुला गबय तुला गताई तुला गमाई तुला गता तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. बुरगुंडा होईल गे. बुरगुंडा होईल गे. बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. गबय तुला बुरगुंडा होईल गे. बुरगुंडा झाला शंकराला. शंकराची राणी पार्वतीला. श्री गणेश सौदरासी आला. सर्वप्रथम पूजिते मी तयाला. आणि सिद्ध नवलाई झाले. संदकुरकुला सवे घेऊन आले. सौभाग्याचे कुंकू भाई लाविले. सद्भक्ती बोरांनी हाती धरिले. ए बाई आमच्या बाया कुंकू लावत नाही त्या. कुंकू लावत नाही का? मग काय लावतात रे? एक तर दिसते का कुंकू लावलेलं तुला? अगं सगळ्या मग टिकल्या लावत्या टिकल्या. म्हणजे जसा टिकलीचा रंग तसा साडीचा रंग. मॅचिंग आहे सगळं मॅचिंग. हे बघा मी नाही म्हणत माझं कुंकू लावत तुझं टिकली लावू नको. पण पूर्वीच्या काळात पूर्वीच्या बायका एक
रुपये एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काही साधं नव्हतं आई साहेब. अरण्यामध्ये सीताबाई कपाळाला कुंकू लावायच्या, भांगात सिंदूर आणायच्या. त्या क्षणी हनुमंतराय उपस्थित झाले. हात जोडून विचारलं, आई साहेब या कुंकवाचं महत्व काय, या सिंदुराचं महत्व काय? आई साहेब म्हणाल्या, अरे हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सिंदूर जास्त असतं तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंतराय म्हणाले, एवढ्याशा कुंकवाने आणि एवढ्याशा सिंदुराने माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं, तर मी अख्खं सिंदूर माझ्या अंगावर ओतून घेतो. आणि लाल झाले, पण आता ते सिंदूर राहिले नाही, आता ते कुंकू राहिले नाही. आता कुंकू आल्या गेल्या आणि ह्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी आल्या. काय टाळ्या वाजवायला लागली त्या बाई. कपाळाला टिकली नाही, सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे, म्हणून सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे. अनादी सिद्ध नवलाई झाले, सौंद कुंकूला सवे घेऊन आले, सौभाग्याचे कुंकू भाई लाविले, सद्भक्ती पोरांनी आधी धरिले. ए बाई, हा. पुराणातलं कशाला सांगाली? हा. आता सांगितलं अपडेट आहे, मॉडर्न बायात मॉडर्न. यायचा जमाना असलं सांगू नको. म्हणजे अपडेटेड हवाय ना. हा. अरे बाबा, अपडेटेड बी आहे. मला सांग, ही काय फक्त पुराणातली वांगी नव्ह बरं का, तर कुंकू कुठं लावलं जातं? कपाळाला. अरे कपाळावरच लावलं जातं, पण आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध हा जो पिच्युटरी ग्लँड आहे, इथे लावलं जातं कुंकू. ज्यावरती कुंकू लावल्यामुळं महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतं. कारण महिलेचा मेंदू हा अतिशय संवेदनशील असतो आणि महिला मेंदूच्या संवेदना जागृत ठेवण्याचं रडारचं काम हे कुंकू करतं. कारण कुंकू हे हळदी आणि चिंचुक्यापासून बनलेलं असतं. अरे बाबांनो, कधी तुम्हाला विंचू चावला काय असायला दादा? कधी इच्छू चावला ना, त्या ठिकाणी चिंचुकावर गळून बघा, त्या विंचूचा जार उतरण्याची ताकद त्या चिंचुक्यात आहे. आणि त्या चिंचुक्यापासून बनलेलं कुंकू, त्या चिंचुका आणि हळदीपासून बनलेलं कुंकू जर बाई तू तुझ्या भाडी लावलंस तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? म्हणून म्हणते माय, बदलांच्या या पावसात संस्कृती बी टिकल याचं भान तारतम्य असलं पाहिजे. नाहीतर काय, टिकली तर टिकली, नाहीतर मुकली. म्हणून म्हणते, गबय तुला गताई तुला, गबय तुला गताई तुला, गबाई तुला गाता तुला मुरगुंडा होईल रे, गबय तुला मुरगुंडा होईल रे. बाया तुला मुरगुंडा होईल रे, बाया तुला मुरगुंडा होईल रे. मुरगुंडा होईल रे, मुरगुंडा होईल रे. बाई तुला, बाई तुला, बाई तुला, बाई तुला होईल रे, गबय तुला मुरगुंडा होईल रे. बाया तुला मुरगुंडा होईल रे, बाया तुला मुरगुंडा होईल रे. अगं बाई, आल्या का मागत आलीस? हा. तुला काय मागत आली? तुला कळतं का माणसं कसली आहेत? का मागालीस इथं? मागत आली? काय म्हणला तू? काय मागाली? माझं मागायला लाडायला लागलं ना आता ह्यांना. अरे बाबा, मी काय वेगळं मागते? मी काय मागताय? पुढारी लोक मागत नाहीत का? पुढारी बी मागतील की? अरे बाबा, जे स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते, समाजासाठी मागितलं जातं ते दान असतं, आणि माझ्या या ज्ञानेश्वर माऊलीनं जगाच्या कल्याणासाठी जे मागितलं ते पसायदान. कुंडलिक कुर्कुला पाहून, समचरण विठेवर ठेवून, शकून सांगण्या अगदीनं उभी राहिली सेवा. पांडुरंगाच्या दर्शन जायचं म्हणजे पांडुरंगाला ज्यावेळी पुंडलिकानं वीट फेकली आणि त्यावर उभं राहिलं, त्यावर त्याला काय असं बसता येत नव्हतं, मांडी घालून बसता येत नव्हतं. त्या पांडुरंगाचा आमच्या तरुणांना संदेश आहे बाबा. एवढ्या बळाला भराभर 10 अवताराचं कार्य केलं, दुष्टांचा संहार केला. एवढा पळालो भराभर तरी माझे दोन्ही पाय बरोबर आहेत. तू किती पळणार आहेस या 70-80 वर्षात? म्हणून जास्त बराबरी करू नको, तर परमात्माचं नामस्मरण कर आणि नीतीने आपला संसार पूर्ण कर. आणि देशाची धुरा त्यांच्या खांद्यावरती द्यायची, त्या लेकरांवरती थोडं संस्कार कर, म्हणजे तुझं जन्म सफल होईल, तुझं जन्माचं सफल होईल. ऐसा शकुन सांगितला, एका जनार्दनी अनंत झाला, संधी जय जयकार केला. हा शकुन कुलकुला पाहोनी, हा शकुन कुलकुला पाहून तू आनंद झाला का नाही भाऊ? जर आनंद झाला असेल तर त्या पांडुरंगाच्या नावाने टाळी वाजून गजर का? नाही 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 नाही, आटण्याचं बी काम झालं नाही, आटण्याचं बी. मी सांगते तुम्हाला, टाळी
कशी वाजली जाते. टाळ्या का नाही 2-3 प्रकारच्या असतात बसतात. टाळ्या 2-3 प्रकारच्या असतात. पहिली टाळी असते लग्न मंडपामध्ये सगळी पब्लिक बसलेली आहे. काय दादा एका खुर्चीवर नवरा बसलेला आहे, एका खुर्चीवर नवरी बसलेली आहे. तेव्हा आम्ही एक महत्वाची टाळी वाजवतो. ती टाळी आम्ही का वाजवतो? कारण टाळी वाजवून त्याला सांगते एकदा आम्ही फसलो आणि आता तू फसला. आणि ही दुसरी अध्यात्माची टाळी आहे. ही टाळी जर आपण हातावर उभं राहून जर टाळी वाजवली तर आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची संख्या जर वाढली तर आपल्याला हृदयविकाराचा धोका राहत नाही. म्हणून भाऊ टाळी अशी वाजवा ती टाळी ब्रह्मानंदी लागली पाहिजे. आणि याच टाळीच्या गजरात असेच हात वरती करा सगळ्यांनी. हात स्वतःवरती करा, वाजू नका टाळी आत्ताच. याच टाळीच्या गजरात मला आता माझी कोरसची माझी वाट नकोय. नका, माफ करा दादा, ताई माफ करा. खरंच मला आता मला टीम माझी वाटायला लागली आहे. यांच्या साथीनं मी विठूचा गजर करणार. तिकडे हात